देऊ नका, कारण भाजपचं हे प्लेबुकच आहे, तोडाफोडा आणि राज्य करा. जिथे भांडणं नाहीये, जिथे वाद नाहीयेत, तिथे वाद निर्माण करायचे, खोटं काहीतरी पसरवायचं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे निशिकांत दुबे हा भाजपचा चेहरा आहे, पण उत्तर भारतचा नाही. आज आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये अनेक लोक राहतात, चांगले व्यवसाय करतात, आनंदात राहतात. अशा फडतूस कॅरेक्टर्सना, हे जे कोण खासदार आहेत, त्यांना महाराष्ट्रात आग लावायची आहे, पेटवायचं आणि स्वतःची पोळी भाजायची. नुसतं इथे नाही तर देशभरात करायचं, म्हणून असे कॅरेक्टर्स बोलायला लागतात. हे भाजपचे नेते जे आहेत त्यांना नुसतं देशात आगी लावायच्यात आणि आम्ही त्याच्या विरोधात आहोत. ये उत्तर भारतीय नहीं है. ये जो आदमी है, जो भाजपा का सांसद है, वो भाजपा की मानसिकता है. उत्तर भारत ऐसे नहीं है. महाराष्ट्र में बहुत सारे उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, सारे पूरे देश से लोग आते हैं, सपना लेके आते हैं. भाजपा का ये प्लेबुक है, तोड़ो फोड़ो राज करो. अगर आप देखें तो हमारी जो लड़ाई थी वो सरकार के खिलाफ थी, किसी भाषा के खिलाफ नहीं थी. हमारी जो लड़ाई थी वो शक्ति के खिलाफ थी, किसी भाषा के खिलाफ नहीं थी. हमारी जो लड़ाई थी वो भाजपा की शक्ति, जो हिंदी की शक्ति थी, उसके खिलाफ थी, किसी भाषा के खिलाफ नहीं. और यही बात मैं कहना चाहता हूं कि निशिकांत दुबे ये उत्तर भारत का प्रतीक नहीं है. बहुत सारे लोग हैं, जैसे हमारे यहाँ आनंद दुबे है, वो तो शिवसैनिक है, वो तो काम करते हैं. तो यही बात मैं कहना चाहता हूं कि ऐसे जो लोग हैं जो आग लगाना चाहते हैं, उनकी तरफ आप भी उनको अगर स्पेस ना दे तो इनकी कोई पॉलिटिक्स चलेगी नहीं. तर अशा फडतूस लोकांकडे लक्ष देऊ नये असं आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे. तोडा फोडण्याचं राजकारण हे लोक करतायत आणि निशिकांत दुबे हा भाजपचे खासदार असले तरी सुद्धा तो काही उत्तर भारताचा चेहरा नाही. त्यामुळे अशा लोकांकडे दुर्लक्ष करणंच योग्य राहील असं प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली. नक्कीच बरोबर आहे, पण मग चालणार नाही. आता त्या दुबेनी आपल्या गळ्याला नख लावलंय. आता तुमच्या बेडक्या कशा फुकतात ते बघायचे. मुंबई ही महाराष्ट्राची तर राजधानी आहेच, पण ती देशाची आर्थिक राजधानी आहे. सगळ्या संपूर्ण देशातून लोक मुंबईमध्ये येतात, त्यांचा उदरनिर्वाह करतात. आणि असं असताना या निशिकांत दुबे म्हणतोय की मराठी माणूस त्यांच्या पैशावर जगतो. निशिकांत दुबे एकटा नाही बोलत आहे, त्याचा बोलविता धनी वेगळा आहे आणि महाराष्ट्र पेटवायचा आहे. आधी हिंदू मुस्लिम झालं, काही आमदार त्याच्यावरच बोलताय. अजेंडा ठरलेला आहे. आज राज ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे एकत्र आल्यानंतर बुडाला आग लागली आहे आणि ते वळण कुठेतरी वेगळीकडे न्यायचं आहे. पण कालच मनसे सैनिकांना राजसाहेबांनी सांगितलं, जाणून बुजून हे करू नका. तसं आम्हालाही सांगितलंय आणि आम्हाला आता तेच बघायचं आहे की आम्हाला या ह्याच्यामध्ये झुजवत राहायचं किंवा लावून द्यायची आणि विकासाची गंगा अदानीकडे न्यायची, हे आम्हाला कळून चुकलंय. आम्ही ह्याच्यावर रिॲक्ट नक्की होणार. पहिलं गव्हर्नमेंट काय करताय ते बघू दे. मराठी माणसाची तुलना ही अझर मसूद असेल, दाऊद असेल त्याच्याशी केली जाते. काल जे काही मेळावा झाला ठाकरे गट आणि मनसेचा, त्याबद्दल आशिष शेलार देखील असं म्हणाले होते की पहलगाममध्ये धर्म विचारून मारला, इथे भाषा विचारून मारताय. सगळ्यांचे विचार एकच वाटतं. आशिष सारख्या सुसंस्कृत, सुशिक्षित म्हणवणाऱ्या आमदारांनी तरी असं बोलू नये. पहलगामचं ज्या पद्धतीने झालं, 1.5 तास तो सगळा दहशतवाद्यांचा थरार चालू होता. आपण सगळे व्हिडिओवर बघत होतो. 1.5 तासानंतर जी टाईट सिक्युरिटी झाली, त्या 1.5 तासापर्यंत तिथेच होते. लगेच सिक्युरिटी टाईट झाली. ते दहशतवादी पाताळात गेले, समुद्रात गेले की स्वर्गात गेले, याचं उत्तर द्या ना. ते तुम्ही जनतेला देतच नाहीये. आम्ही विचारतोय ते पहिला उत्तर द्या. आता राहता राहिला ज्या 2 घटना ठाण्यात घडली, एक मीरा भाईंदरला, त्याचं चोख मराठी लोकांनी उत्तर दिलंय. मुळात ती बाचाबाचीतला प्रकार होता. ठीक आहे, ते पक्षाचे काही असतील, पण समोरचा पण उद्धट बोलत होता ना. भाजप नेत्यांनी अद्याप निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावरती कोणती प्रतिक्रिया दिलेली नाहीये. तुमच्या तोंडाने देतील. तुमच्याच गोट्यातला तो बैल आहे. ह्या होत्या किशोरी पेडणेकर आणि जे काही वक्तव्य निशिकांत दुबे यांचं केलेलं आहे त्यांचा अतिशय कडाडून त्यांनी निषेध केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमसह सचिन गाड, एबीपी माझा.